शेतकरी बांधवांनो, 25 ते 28 मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। 25 मे रोजी विदर्भ व कोकण विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। 26 मे रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो की काढणीस आलेल्या उन्हाळी भात, मूग, भुईमूग, बाजरी पिकांची व पक्व फळे व भाजीपाला पिकांची काढणी लवकरात लवकर करावी व काढणी केलेल्या शेतमालाची व फळांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी। वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवीन लागवड केलेल्या फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूचा अथवा काठीचा आधार द्यावा। संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळी फळबागांना, उन्हाळी पिकांना तसेच भाजीपाला पिकांना हलके व वारंवार पाणी द्यावे। केळी बागांमध्ये सेंद्रिय कचऱ्याचे आच्छादन करावे व केळीचे घड केळीच्या पानांनी झाकून टाकावे किंवा स्कर्टिंग बॅगचा वापर करावा।